नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आता आपल्या सर्वांना वेध लागले आहे ते म्हणजे अधिक महिन्याचे। तर 17 मे 2026 ते 15 जून 2026 पर्यंत येत आहे तो अधिक महिना। तर अधिक महिन्यामध्ये काही कामे आवर्जून केली जातात तर काही कामे वगळली जातात। त्यामध्ये लग्न, वास्तुशांती अशा ज्या पूजा किंवा जे कार्य जे असतात ते वगळली जातात। पण अधिक महिन्यामध्ये दान, धर्म, पूजा यांनाही खूप महत्त्व आहे। अधिक महिन्यामध्ये जे काही आपण कार्य करू ते अधिक होत जाते। त्यामुळे आपण जे काही सेवा करू, जे उपाय करू ते आपल्याला अधिक पटीने फळ देतात आणि ते आपल्याला करायचे आहेत। अधिक महिन्यामध्ये आपल्याला खूप सारे कार्य पूजा अर्चा करायच्या आहेत। म्हणून अधिक महिना येण्याच्या आधी आपल्याला काही गोष्टी घराबाहेर काढायच्या आहेत। आपण बरेच सण, जे महत्त्वाचे सण असतात, दिवाळी, दसरा किंवा असे ज्या नवरात्र, ज्या काही सण असतात, गुढीपाडवा, या सणांना आपण जशी घराची साफसफाई करतो तसेच अधिक महिना येण्याआधी आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचे आहे। अधिक महिना हा खूप पवित्र महिना आहे, त्यामुळे आपल्या घराची साफस्वच्छता ही नक्कीच झाली पाहिजे। प्रत्येक वेळेस आपण एखाद्या पवित्र दिवसाच्या आधी आपले घर स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे अधिक महिना हाही एकदम पवित्र महिना आहे। त्यामुळे अधिक महिन्याच्या आधी आपल्या घराची साफस्वच्छता आपण केली पाहिजे। त्यामुळे आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी असेल ती आपल्याला अधिक महिना येण्याआधी बाहेर काढायची आहे। म्हणजे 17 मेच्या आधी आपल्याला आपल्या घरातील सर्व गोष्टी, ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत। असे म्हटले जाते की अधिक महिन्यामध्ये ज्या काही गोष्टी आपल्याकडे असतील त्या अधिक होत जातात। त्यामुळे जर आपण निगेटिव्हिटी जर घराबाहेर काढली नाही तर ती अधिक वाढत जाऊ नये, म्हणून आपल्याला अधिक महिना येण्याआधी निगेटिव्हिटी आहे ती आपल्या घराच्या बाहेर नक्की काढायची आहे। अधिक महिना हा 17 मे ते 15 जून पर्यंत आहे। याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात किंवा बऱ्याच ठिकाणी धोंड्याचा महिना असेही म्हणतात। अधिक महिना हा विविध ठिकाणी विविध नावांनी ओळखला जातो। आपल्याला फक्त इतकेच माहिती आहे की अधिक महिना आला की जावयाला वाण द्यायचे, पण अधिक महिना हा तेवढ्यासाठीच महत्त्वाचा नाही, तर बाकीच्याही कामांसाठी किंवा पूजा, धर्म, पाठासाठी अधिक महिना हा खूप महत्त्वाचा मानला जातो। तर काही बऱ्याचशा लोकांना माहिती नसते की अधिक महिना हा महिन्यामध्ये आधी आपल्या घराची साफस्वच्छता करायची आहे, ती आपल्या किचन पासून करायची आहे। तर किचनमध्ये खूप जुन्या याच्यापासून आपली जी भांडी असतात ती आपण तसेच खिळकटलेली भांडी किंवा फुटलेली, चिरलेली, तडा गेलेली भांडी वापरत असतो। ती भांडी कपाचे दांडे फुटलेले असतात, कधी बसेचे तडे गेलेले असतात, बरेच वाट्या, पेले यांनाही चिरा पडलेले असतात, ते भांडी आपण तसेच वापरतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये राहुदोष निर्माण होतो। तर फुटलेली भांडी जी असतील ती किचनमधून सर्वप्रथम बाहेर काढा। जितकी तुमच्या घरामध्ये घाणेरडी भांडी असतील तितके राहू ग्रहाला आपण आमंत्रित करीत असतो। त्यामुळे आपल्या घरामधील आपली असं असतं की आपल्या हे आजीने घेतलेले आहे किंवा हे आपल्या सासूबाईंचे आहे, आपण ते तसेच ठेवून पुन्हा वापरण्यात येते किंवा वर्षानुवर्ष न वापरणारी भांडी ही घरामध्ये तसेच साठवून ठेवले जातात। तर तसे न करता आपल्या घरामध्ये काही वस्तू जर आपण वर्षानुवर्ष वापरत नसू तर त्या नक्कीच घराबाहेर काढायच्या आहेत। त्यामध्ये आपल्याला पंखे साफ करून घ्यायचे आहे। जर भिंतीवरती बंद पडलेली घड्याळं असतील तर ती एकतर दुरुस्त करून घ्या किंवा ती बाहेर काढून टाका। बंद पडलेले बोर्ड असतील किंवा कोणत्याही गोष्टी ज्या बंद पडलेल्या आहेत, आपण त्या वापरत नाहीत, त्या गोष्टी आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत। तसेच आपल्याला आपल्या बेडशीट हे स्वच्छ धुवून बेडशीट धुवायचे आहे, गादीलाही कवर स्वच्छ करून घ्यायचं आहे, उशांचेही कवर स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, पडदे, आपल्या घरातील जी साफस्वच्छता आहे ती आपल्याला पूर्णपणे करायची आहे, जाळ्या जळमटे काढून घ्यायचे आहे। आपल्या घरामध्ये आपण बरीचशी आवडीने झाडे लावलेली असतात, पण ती झाडेही बऱ्याचदा या उन्हामुळे किंवा थोडेसे वातावरणामुळेही किंवा मेल्यासारखे किंवा असे गेल्यासारखे वाटतात। ती झाडेही तुम्हाला काढून ती पुन्हा नवीन झाडे लावायची आहेत। आता पावसाचं जर सीझन येईल तर त्यावेळेस ती झाडं एकदम सुंदर अशी फुटतील। त्यामुळे तुम्हाला जी झाडे गेलेली असतील तीही झाडे सुंदर अशी लावायची आहेत।
आपल्याला घरामध्ये प्रत्येकाला 2-2, 4-4 चपला असतात. काही चपला आपण कधी वापरतही नाही, तुटलेल्या असतात किंवा चांगल्याही असल्या तरी नवीन चप्पल आली तर जुनी चप्पल ती तशीच पडून राहते आणि आपण पुन्हा नवीन चप्पल घेत राहतो. तर जुनी चप्पल आहे ती तशीच आपल्या घरामध्ये राहत जाते आणि त्यामुळे घरामध्ये आपल्या निगेटिव्हिटी येत राहते. त्यामुळे आपल्याला जर आपण जुने वस्तू वापरत नसू तर त्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत. आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा इलेक्ट्रिक वस्तूही असतात आणि त्या बंद पडतात, आपण त्या तशाच ठेवून देतो. असे बऱ्याचदा होते की ही वस्तू आपण रिपेअर करून कधीतरी पुन्हा वापरण्यात येईल, पण आपण बऱ्याचदा त्या वस्तू जागी नवीन वस्तू आणतो आणि ती वस्तू घरामध्ये तशीच पडून राहते. आणि इलेक्ट्रिक वस्तूमुळे तर भरपूर सारी निगेटिव्हिटी घरामध्ये येते. तर इलेक्ट्रिक वस्तू जर आपल्या घरामध्ये असतील तर त्या सर्वप्रथम बाहेर काढा. तर अधिक महिना येण्याआधी आपला मुख्य दरवाजाही आपल्याला एकदम स्वच्छ करून घ्यायचा आहे. आपल्या घरामध्ये जितके दरवाजे असतील ते दरवाजे स्वच्छ पुसून लुसून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ करायचे आहेत. दरवाजाची तोरणं असतील किंवा कोणत्याही ठिकाणी आपण जे शोसाठी आपण बऱ्याच वस्तू ठेवलेल्या असतात, आपण काही दिवसानंतर त्याच्यावरती धूळ साठते, तर त्या गोष्टीही आपल्याला धुवून व्यवस्थित करून ठेवायच्या आहेत. तर अशाच बऱ्याच काही गोष्टी असतात, निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये साठत जाते, आपण त्या वस्तू जमा करून ठेवत असतो. तर त्या वस्तू आपल्याला घराबाहेर काढायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये राहुदोष निर्माण होतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.